आज आपण अत्यंत पौष्टिक कमी तेलाचा तुपाचा वापर करून बार्बीक्यूब्स बनवणार आहोत, एक वेगळ्या पद्धतीने आणि अत्यंत हेल्दी। इथे आपण रताळे धुवून असे कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्या पॅनमध्ये तूप गरम करायचं आहे। अगदी तूप कमी यामध्ये घातलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ, धना पावडर, जिरा पावडर टाकायचे आहे। लाल तिखट मुलं खाणार आहेत म्हणून कमीच घालायचं। तर आता हे छान असं भाजलेलं आहे। यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडीशी साखर, गोड साखर मिक्सरला बारीक वाटून पिठी साखर करून घेतलेली आहे, ती घालायची आहे। त्यानंतर पूर्ण ऑप्शनल आहे, पनीरचे तुकडे या पद्धतीने मी मोठे मोठे केलेले आहेत। हे यामध्ये छान असे शालो फ्राय करायचे आहेत। तुम्ही फक्त रताळ घालू शकता किंवा पनीरही घालू शकता किंवा दोन्ही एकत्र करूनही घातलं तरी चालतात, कारण ही उपवासाला सुद्धा रेसिपी चालते आणि मुलांना सॅटर्डेला काहीतरी वेगळं स्नॅक्स हवं असतं डब्यासाठी, तर हा एक उत्तम प्रकार आहे। आता आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि छान असं दोन्ही साईडून फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे, कारण मी हे स्नॅक्स म्हणून बनवत आहे। तुम्ही उपवासाला बनवत असाल तर भगरचं पीठ यामध्ये घालू शकता। तर आता ह्या पद्धतीने असं पीठ वरतून पेरायचं आणि छान असं हे गॅस मीडियम हीटवरती ठेवून शॅलो फ्राय करायचं। हे पहा, इथे पूर्ण गॅस मीडियम हीटवरती आहे। आता एका साईडून भाजलं की दुसऱ्या साईडून सुद्धा खमंग असा हा पदार्थ अलटून पलटून घ्यायचा। तुम्ही हे मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी डब्याला स्नॅक्स म्हणून नक्की देऊन पहा। मुलं तुमची कुरकुरे वगैरे बाहेरचं काही खाणारच नाहीत। पौष्टिकही आहे, प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, विटॅमिन्स आहे, अशी ही फायबर, रताळ्याचा शिरा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की पहा। हे पहा, अगदी ब्राऊन कलर आलेला आहे आणि असा कुरकुरीत असा आवाज याचा येत आहे। तुम्ही ही रेसिपी बनवता का? काय म्हणता या रेसिपीला ते कमेंट करून सांगा। तुम्हाला जर या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करा।